महानगरपालिकेमध्ये आम्ही स्वबळावरती लढणार आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर सगळीकडे स्वबळावरती लढणार असल्याचं राऊत यांनी म्हटलेलं आहे। कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून संधीसाठी स्वबळावरती लढणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। एकदा आम्हाला आजमावायचेच आहे असं सुद्धा पवित्रा त्यांनी घेतलाय। तर महानगरपालिकेमध्ये आम्ही स्वबळावरती लढणार असल्याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केलेला आहे। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू। काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे। नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत। माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले। आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली। कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे। काँग्रेस नेते विकास ठाकरे सध्या आपल्या सोबत आहेत फोनवरून। विकास ठाकरेजी, संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका मग त्या मुंबईच्या असू द्या, ठाणे, पुणे असू दे किंवा नागपूर असू द्या, सगळीकडे आम्ही स्वबळावरती लढणार आहे। तुमची भूमिका काय महाविकास आघाडी म्हणून? नाही, महाविकास आघाडीचा निर्णय असेल तो सर्वांना मान्य होईल, परंतु नागपुरात तरी काँग्रेस पक्ष हा आतापर्यंत सगळ्याच निवडणुका लढत आलाय स्वबळावर आणि काँग्रेस पक्षाला प्रत्येक बूथवर मतदान मिळत आलेलं आहे। म्हणून आम्हाला कुठलीच हरकत नाही आणि ते जे बोलले की कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही ती खरीच गोष्ट आहे। या निवडणुका पक्षवाढीसाठी स्वबळावरच लढल्या पाहिजे। म्हणजे तुम्ही संजय राऊत यांच्या मताशी सहमत आहात? हा, मी सहमत आहे त्यांच्या मताशी। पण महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहणं येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यासाठी तुमचे काही प्रयत्न नसणार आहे? नाही, म्हणजे लोकसभा विधानसभा एकत्र लढल्या पाहिजे ना, परंतु पक्षाचे संघटन मजबूत ठेवण्याच्या दृष्टीनं त्यांचे जे विचार आहे त्या विचारांशी मी सहमत आहे। आणि तुमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा संधी मिळत नाही, ती या निमित्तानं मिळेल असं तुम्हाला वाटतं? हा, ती कार्यकर्त्यांची ओरड असते ना की आमचा अधिकार तुम्ही हिसत ना म्हणून, आणि मग एका उमेदवाराच्या विरोधात दुसरे उमेदवार पक्षाचे उभे होतात। त्याच्यापेक्षा स्वबळावर लढलेलं चांगलं असं मला वाटतं। बरं, तुमच्या वरिष्ठ नेत्यांसोबत म्हणजे तुमचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा आणखी काही वरिष्ठ नेते असतील, त्यांच्याशी या संदर्भात काही बोलणं झालेलं आहे की एकीकडे ठाकरे गट जर स्वतः स्वबळावरती लढणार असेल तर मग आपणही स्वबळावरती लढावं? हॅलो, हा, मी नागपूर शहराचा अध्यक्ष आहे। मी नागपूर शहरात महापौर सुद्धा होतो आणि अनेक वर्षापासून संघटनेत सुद्धा काम करत आहे। म्हणून वैयक्तिक कार्यकर्त्यांचे विचार आहेत ते मी मांडले आहे। शेवटी पक्षश्रेष्ठी जे सांगेल की महाविकास आघाडीत लढायचं तर आम्हाला लढावंच लागणार आहे। परंतु तसेच संजय राऊत साहेबांचं म्हणणं आहे तसंच माझं म्हणणं, त्यांच्या मताशी मी सहमत आहे। निश्चित। विकास ठाकरेजी, आपण सविस्तर या सगळ्यावरती प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार। आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड सुद्धा आपल्या सोबत आहेत। जितेंद्र आव्हाडजी, संजय राऊत यांनी आगामी महानगरपालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलेला आहे। महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून तुम्हाला काय वाटतं? आता त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण? पण एकत्रित आपण विधानसभेमध्ये झालेल्या पराभवानंतर आपण एकत्रित राहायला पाहिजे होतं असं माझं तरी मत आहे। त्याच्यामुळे हा निर्णय फार घाईने घेतलेला दिसतो असं दिसतंय। ग्राउंड वरती कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे आम्हालाही माहिती आहे। त्याच्यामुळे हा निर्णय योग्य आहे असं मला वाटत नाही। ठीक आहे, त्यांचा पक्ष त्यांनी निर्णय घ्यावा। शेवटी बळच कोणाला तरी बरोबर घेऊन जाणं हे आम्हालाही काही पटणारं नाही, शोभणारं नाही। महाविकास आघाडी म्हणून तुमच्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत सगळे तिन्ही, ते एकत्र मिळून या संदर्भात कधी बोललेत का? एकत्र सहमतीने कधी निर्णय झालाय का या संदर्भात? नाही, झालेला तर नाहीये। बर, संजय राऊत यांचं म्हणणं आहे की कार्यकर्त्यांना आमच्या संधी मिळत नाही,
त्यामुळे स्वबळावरती आम्हाला स्वतः एकदा आजमावायचं आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याच्यामुळे असं काही नाही की त्यांच्याच कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, आमच्याही कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. आणि शेवटी मतविभागणीचा फटका हा कसा बसतो हा आपण विधानसभेत अनुभवलेला आहे. जवळजवळ आपल्या 45 सीट मतविभागणीमुळे गेलेल्या आहेत. हे जर विसरून आपण पुढचं पॉलिटिकल पाऊल टाकणार असू तर ठीक आहे. आता काय त्याला म्हणजे त्यांच्यावर टीका करण्याचं काय पाणी नाही. त्यांचा पक्ष त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. निश्चित. पण महाविकास आघाडीचे तुम्ही तिन्ही पक्ष जर वेगवेगळे लढले तर त्याचा फटका आगामी महानगरपालिकेमध्ये बसू शकेल असं वाटतंय तुम्हाला? 100% बसेल. बर. जितेंद्र आव्हाडजी, आपण सविस्तर या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार. तर महानगरपालिकेमध्ये आम्ही स्वबळावरती लढणार असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. आणि सध्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे सुद्धा आपल्यासोबत आहे. सुनील तटकरेजी, आपण बघतोय की महाविकास आघाडीमध्ये एकीकडे उभी फूट पडलेली आहे. संजय राऊत यांनी आगामी महानगरपालिकेसाठी स्वबळाचा नारा दिलेला आहे. आपली काय प्रतिक्रिया? केवळ नरेंद्र मोदी साहेबांना विरोध करण्यासाठी देशभरामध्ये स्थापन झालेली इंडिया आघाडी, राज्यामध्ये स्थापन झालेली महाविकास आघाडी किती पोकळ विचारांनी त्या ठिकाणी स्थापन झालेली होती हे आपण त्या ठिकाणी अनुभवतो आहोत. राजकीय विचारधारेपेक्षा व्यक्तिद्वेषाचाच अधिक त्याच्यामध्ये भाग असल्याचं निश्चितपणाने पाहायला मिळतं आहे. पण तरी पण महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाला प्रत्येकाला स्वतंत्रपणाने निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ते बघूया आता आणखीन पुढे काय काय होते ते. बर. पण समजा ते वेगवेगळे लढले तर महाविकास तुमच्यामध्ये महायुतीमध्ये सध्या काय चर्चा आहे? तुम्ही सुद्धा एकत्र लढणार आहात की वेगवेगळे लढणार आहात? नाही, आम्ही या विषयावरती अजून काही चर्चा केलेली नाही. कारण शेवटी या संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाच्या विषयावरती प्रलंबित आहेत. आम्हाला स्वतःला असं वाटतं, पक्षालाही आणि महायुतीला या त्यामुळे त्या निवडणुका होत असताना आम्ही राज्य पातळीवरती एकत्रितपणे बसू आणि मग कशा पद्धतीने निवडणुका लढवायचं ते आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे ठरवू. सामंजस्याने निवडणुकीला सामोरं जावं असं आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी वाटतंय. बरं सुनील तटकरेजी, आता संजय राऊत बोलताना एक महत्वाचा मुद्दा बोलले की आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून आम्ही स्वबळावरती लढणार. आणि आम्ही काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्याशी सुद्धा बोललो, ते सुद्धा त्याच्यावरती सहमत आहेत. तुम्हाला नाही वाटत असं की स्थानिक कार्यकर्ते जे आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे? महानगरपालिका असतील, जिल्हा परिषदा असतील. स्वाभाविकपणाने ते नक्कीच आहे. पण अनेक वेळेला असं असतं की विधानसभा लोकसभेच्या निवडणुकी वेळेला ज्या वेळेला महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढतो त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दोन भाग असतात. एक तर स्वतंत्रपणाने निवडणुका लढल्याच्या नंतर ते खरं आहे, पण अनेक वेळेला असंही म्हटलं जातं की आमदार खासदारांच्या निवडणुकीसाठी एकमत होतं. या सर्वच गोष्टीचा सारासार विचार करत ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा, एकनाथराव शिंदे, बावनकुळे साहेब, मी स्वतः आम्ही सगळेजण एकत्रितपणे बसू आणि राज्यामध्ये आता मुंबई सारखी महापालिका आहे, पुणे आहे, संभाजीनगर आहे, नागपूर आहे, या सगळ्या महापालिका आहेत. जिल्हा परिषद पंचायत फार मोठ्या प्रमाणाच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे स्थानिक परिस्थितीचा विचार करून एकंदरीत काय करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही सामंजस्याने करू. आत्ता इथे जे काय बघतोय काल परवाच्या पासून एकमेकाच्या वर खापर फोडण्यामध्ये सडावड लागलेली आहे. पराजयाला दारुण पराजय झाला. त्या दारुण पराजयातून न सावरल्या गेल्यामुळे परस्परांच्या मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यामध्ये कोण पुढे आहे हेच गेले 2-3 दिवसामध्ये पाहायला मिळत आहे. आमच्यामध्ये सामंजस्य आहे. आम्ही या सर्वच गोष्टीचा साकल्याने विचार करून योग्य वेळेला निर्णय करू. निश्चित. आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद सुनील तटकरेजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.